आता सावध सावधान. त्यावेळी नाही, मरायच्या अगोदर सावध व्हा. स्टँड वरती आपण कधी पोहोचलं पाहिजे? गाडी यायच्या अगोदर का गाडी निघून गेल्यानंतर? गाडी येण्या अगोदर. तसं महाराज सांगतात आपण सावध झालं पाहिजे, पण कधी? मरण्याआधी सावध व्हावे. मग सावध व्हायचं म्हणजे नेमकं काय? आता बसलेली मंडळी म्हणतील आम्ही कीर्तनाला आलोय, म्हणजे आम्ही तुम्हाला काय जिंकल्यासारखं वाटतोय का? तसं काही नाही. सावध व्हा याचा अर्थ माणसानं मरावं पण कीर्तिरूपी उरावं. तू का म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपली काहीतरी कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे. आणि म्हणून महाराज सांगतात कीर्ती करोनी मरावे, नाहीतर जन्माला आला तसा वाया गेला, काही उपयोग नाही. बर सावध व्हायचं, कीर्ती करायची. मग नेमकं काय करायचं? जर आम्ही तसं नाही केलं तर आपला जन्म वायाला जाईल. म्हणून नामदेव महाराज सांगतात जन्म घालू नये वाया. भगवान परमात्म्यानं आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. कशासाठी दिला? देवे दिला देह असं प्रमाण मस्त गायलं की खाली बसलेल्या लोकांना एकच काम. काय काम आहे आपल्याला? उजवा हात डाव्या हातावरती मारायचा, त्याला म्हणतात टाळी. आपण जर मनापासून वाजवलेली टाळी तर आपल्या गालावरची खुलते कळी. तुम्ही यांच्यासाठी वाजवली टाळी, तुमच्या चेहऱ्यावरची फुलणार कळी. जोरात टाळ्या वाजू द्या गायकांसाठी, वादकांसाठी. आता तुम्ही टाळी वाजवली, पण हे तुमच्यासाठी वाजवतात टाळ. का? ह्यांना वाटतंय ह्यांच्या जवळ येऊ नये काळ. म्हणजे किती महत्वाची भूमिका पार पडतायत. नामदेव महाराज सांगतात जन्म घालवू नये वाया. आणि भगवान परमात्म्यानं हा नरदेह आपल्याला कशाला दिला? देवे दिला देह. तुम्ही महाराज बापू महाराज म्हणला भजना, ह्यांनी ऐकलं भोजना. ती म्हणते तू उरका लवकर. देवे दिला देह भजना गोमटा. आपल्याला भगवान परमात्म्यानं आपल्याला नरदेह दिलेला आहे भजनासाठी. आणि हा जन्म माणसाची जी काया आहे ती वाया घालवायची नाही. पण दुर्दैव आपलं, सर्व प्राण्यांना देह आहे, सर्व प्राण्यांना बुद्धी आहे, पण फक्त माणसालाच बुद्धी अशी आहे या धर्म परिवर्तन मंडपामध्ये येऊन बसावं, भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करावं. जर शिकायला कधी वाटलंय का आपण मंडपात जावावं, हरिनाम घ्यावं, हाताने टाळी वाजवावी, मुखाने नामस्मरण? नाही नाही नाही. तरी पण बघा आपलं दुर्दैव, भगवान परमात्म्यानं माणसालाच फक्त उभा जन्माला घातला आणि सगळे प्राणी चार पायावरती आहेत आडवे. पण आपलं दुर्दैव आणि त्यांचं सुदैव, प्राणी आडवे आहेत पण ती कोणालाच आडवे चालत नाही. माणूस सरळ आहे पण कोणाला सरळ चालत. आता तर लय आपल्याला सध्या इलेक्शनचं वार आहे, कोण कोणाला सरळ चालत
नाही विठ्ठल नामदेव महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम. सर्व प्राण्यांपेक्षा आपला हा जो जन्म आहे तो सगळ्यात श्रेष्ठ जन्म आहे. म्हणून आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, 3 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे भाऊ कैलासवासी महादेव साखरे यांचं देहवसन झालं. ज्याप्रमाणे देवघरामध्ये दिवा लावावा, वाऱ्याची मंद झुळूक यावी आणि त्या झुळकेनं दिवा विझावा आणि सगळीकडे अंधार पडावा, तसं 3 वर्षापूर्वी भाऊ आपल्यातून निघून गेले. फक्त साखरे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला नाही, भाऊंच्या संपर्कामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहिले नाहीत. का? भाऊंचा स्वभाव सगळ्यांना सामावून घेणारा होता. भाऊंची ख्याती परिसरामध्ये सगळ्यांना माहित होते आणि त्यामुळं भाऊ गेले. आणि मग भाऊ गेल्यानंतर पहिल्या वर्षी प्रथम पुण्यस्मरण झालं, दुसऱ्या वर्षी द्वितीय पुण्यस्मरण झालं आणि आता तृतीय पुण्यस्मरण साजरे करतायत त्यांचे 2 सुपुत्र संजय काका, चंद्रकांत दादा आणि त्यांची कन्या सौ निर्मला बोराडे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. या भाऊंच्या कुशीमध्ये जन्माला आलेल्या लेकरांना वाटलं की आपण आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हावं आणि म्हणून आपण अखंडितपणे हे पुण्यस्मरण साजरं करावं. पुण्यस्मरण या शब्दाचाच अर्थ बापू महाराज असा आहे. पुण्य याचा अर्थ पुण्य आणि स्मरण याचा अर्थ ज्यांचं पुण्य स्मरण आहे त्यांचं फक्त आज आपण स्मरण जरी केलं, फक्त घरातल्या व्यक्तींनाच नाही, तुम्ही आम्ही भाऊंचं फक्त स्मरण जरी केलं तरी आपल्याला पुण्य लाभतं. त्याला म्हणायचं पुण्यस्मरण. विठ्ठल या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित असणारे आमचे गुरुबंधू, मला तर असं वाटत होतं आपण फक्त 1 तास 1.25 तास तुमचा त्या ऐकतच बसावं. कोकिळेच्या कंठाला सुद्धा लाजवेल असं ज्यांचं गायन आहे, आपल्याच गावचं वैभव हरिभक्तीपरायण बापू महाराज आपल्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि त्यांच्या सादाला प्रतिसाद देणारे आमच्या भागाचं कीर्तनकार हरिभक्तीपरायण भिशे महाराज, त्याचप्रमाणे ज्यांनी गायन केलं पहिली चाल बापू महाराजांच्या पाठीमागे ज्यांनी गायली हरिभक्तीपरायण आप्पा महाराज. आता बापू महाराज मोरे तुमचं आडनाव सांगाय मला काय वाटत नाही, भिशे महाराजांचं सुद्धा आडनाव घ्यायला काय वाटत नाही, पण आप्पा महाराजांचं आडनाव घ्यायला मला काय वाटतं. कारण त्यांचं आडनाव असं आहे, त्यांचं आडनाव सांगितल्यानंतर मंडपात बसलेली माणसं पळून जाते. आप्पा साहेबांचं आडनाव आहे वाघमारे. जरी आडनाव वाघमारे असलं तरी देव माणूस आहे बरं का. त्याचप्रमाणे माझ्या वडिलांसमान जे सगळे भजनी मंडळ आपण उभे आहात, आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि बापू महाराज आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त डिमांड कुणाला असेल, मृदंगाचार्य आणि सिस्टीमवाले, त्यांचं मी नाव असं नाही घेणार, नाव घेणार आहे मी, नाव उखाणा घेणार आहे. आता नीट आहे का, तुम्हाला उपयोगी पडेल कुठेतरी. सोन्याचा पकवाज सोन्या महाराजांना शिकवलाय म्हणून, सोन्याचा पकवाज त्याला चांदीच्या गट्ट्या आणि भाऊंच्या पुण्य स्मरणात अतिशय छान मृदुंग वाजवतो ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहेगावचा पट्ट्या.
इकडचे. आता तुम्ही इतकी सिस्टीम भारी दिली, टाचणी जरी पडली तरी आवाज येईल, इतकी खास सिस्टीम दिली. गणेश दादा, तुमच्यासाठी पण एक नाव घेतो. घेऊ का? तुमचं झालंय ना? आता यंदा केली बार्शी, पैठण केलं गेल्या वर्षी. यंदा केली बार्शी, पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणला नाताची कावड, मला जायला पंढरपूरची आवड. पंढरपूरला रुक्मिणी आणि विठ्ठलाचा जोडा, मध्ये लागतो वाकरीचा वडा, वाकरीच्या वड्यात माऊलीचा घोडा, माऊलीच्या घोड्याला मोत्याचा तुरा. आम्ही सगळे वारकरी गेलो गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात आमचा झाला सगळ्यांचा खेळ. आम्ही ठरवलं सगळ्यांनी जाऊन आळंदीत करायचा मेळ. आळंदीत झाला आमचा मेळ. आळंदीमध्ये गेल्यानंतर बापू महाराज म्हणले, आपल्या सगळ्यांची शोभा कोण आहे? तर आपल्या सगळ्यांची शोभा शंभू महादेव आहे. आपल्या पाठीमाग शंभू महादेवाची शोभा. आणि सिस्टीमवाले दादा, तुमच्या पाठीमाग पांडुरंग परमात्मा उभा, पांडुरंग परमात्मा उभा. आता खाली बसलेले बापू महाराज मला म्हणायला लागलेत, तुम्हाला सहकार्य करतेत म्हणून सगळ्यांची नावं घेतली. मी तुमचं नाव काय घेणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे माझ्यासाठी सगळे देव आहेत. हे सगळे माझ्यासाठी देव आहेत. पण तुम्ही आज ज्यांच्या पुण्य स्मरणाला आलाय त्या भाऊंचं सुद्धा नाव महादेव आहे. तुम्ही माझ्यासाठी महादेव आहात. आणि मी सुद्धा कीर्तनकार, हा महादेवाचा अवतार आहे. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. माझं बी नाव हनुमंत आहे. म्हणजे महादेवाची सेवा करायचं भाग्य हनुमंताला लाभलं. हे आमच्या संजय काकांमुळे. विठ्ठल, ज्या लोकांमध्ये तुम्ही आणि मी राहतोय या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक. मृत्यूलोक म्हणजे काय? मरणाऱ्यांचा लोक, त्याला म्हणायचं मृत्यूलोक. या लोकांमध्ये ज्याचा जन्म झालाय त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. जो खाटेवरती आलाय त्याला ताटीवरती जावं लागतं. ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरस ठरलेलं आहे. आणि ज्याचा वाढदिवस केला जातो त्याचं पुण्यस्मरण घालावंच लागतं. भगवान परमात्मा पण खूप हुशार आहे. ज्याप्रमाणे रेल्वे गाडीचं तिकीट आपण इथून काशीला गेलो, जाताना आणि येतानाचं तिकीट आपण रिझर्वेशन करून जातो, तसं भगवान परमात्म्यानं तुमचं आणि माझं तिकीट ठरलेलं आहे. फक्त माहित नाही आपण कधी जाणार आहे. जर आपल्याला हे माहित असतं तर माणसं काही सरळ वागली नसती. म्हणजे जसं आपण पकवाज घेतला, पकवाजा बरोबर घरचे महाराज गट्ट्या फ्री मिळतो. मोबाईल घेतला चार्जर फ्री मध्ये मिळतो. हार्मोनियम घेतला की भाता फ्री मध्ये भेटतो. आणि माईक घेतला की ह्याचा वायर सुद्धा फ्री मध्ये भेटतो. तसं जन्म आपल्याला मिळाल्यानंतर मृत्यू आपल्याला फ्री मध्ये भेटतो. विठ्ठल, तुम्ही म्हणाल कोण आला आणि कोण गेले? अहो, भगवान परमात्म्याचा अवतार सुद्धा आला आणि गेला.
आले अवतार एर ते पामर जीव किती या पृथ्वी तलावरती जो जन्माला आलाय त्याला जावं लागणार आहे कुठलाच जन्म हा कायमस्वरूपी राहणारा अमर नाही मग भगवान परमात्म्याचे अवतार 10 आले आणि गेले 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राक्षी 33 कोटी देवता मर गए बड़े काल के फांसी 9 भी मर गए 10 भी मर गए 9 ग्रह गेले 10 अवतार आले आणि गेले निघून गेले मग तुमची आमची काय कथा घेऊन बसताय आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला म्हणजे अवतार तर आले गेले आपला आजा पण गेला पंजा पण गेला त्याच्या पुढचं खापर पंजोबा घेतलाय का नाही का अहो आपलं आयुष्य संपलं ना त्यामुळे प्रमाण देताना सुद्धा संतांना लिहिताना सुद्धा लिहिले आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा म्हणजे प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती हे गेलेला आहे आपण सहज म्हणतो हे घर माझं आहे ही जमीन या लिंबाच्या झाडापासून रामकाठीच्या झाडापर्यंत हे पट्ट्याचं रान आहे रान हसतं त्यावेळी रान म्हणतला का अशी पट्ट्या पट्ट्या म्हणणारी गट्ट्यानी मी घालावली पण काय उपयोग नाही झाला तू उगाच स्वतःची पाठ पडवून घेऊ नकोस कारण बापू महाराज जर न्यायची सोय असते तर मी जाताना तुम्हाला बरोबर घेऊन गेलो असतो वर कीर्तन करायला का अशी सोय नाही तरी सुद्धा आपण इतका गर्व करतो आपल्याला वाटतं हे सगळं आहे ते माझंच आहे पण काही नाही हो आपण जे नाम चिंतन करतो संसार कितीही मोठा करा सुईच्या टोकावरती बसन एवढं सुद्धा आपल्या बरोबर येत नाही पण परमार्थ सुईच्या टोकावर बसणारा करा अक्काची अक्का आपल्या बरोबर येतो विठ्ठल असावं पण कसं असावं आपल्या सगळ्यांना माहित आहे माऊलीने एक खूप छान ओवी लिहिलेली आहे ज्ञानेश्वरी मध्ये या देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहरिया ना म्हणून धनंजया जिये परी या देहाच्या गावाला जी व्यक्ती आली त्या व्यक्तीला जावं लागतं मग जाणं असावं कोणासारखं माऊली आपले गेले अहो वयाच्या 16व्या वर्षी जी व्यक्ती ठरवते की आपण आता संजीवन समाधी घ्यायची आपल्या 16व्या वर्षाच्या मुलाला आता काय कळतो आता आपल्या मुलाला फक्त एकच कळतं 16वं वर्ष धोक्याचं हो एवढंच पण छत्रपती शिवाजी महाराज असू द्या माऊली असू द्या यांनी 16वं वर्ष मोक्याचं केलं आणि दरम्यान वाटतं तरुणपणी आम्ही कुठं परमार्थ करायचा असतो वय पण एक गोष्ट लक्षात ठेवा आजचा तरुण बापू महाराज आजचा तरुण सकाळी निघतो घरून आणि संध्याकाळी आणावं लागतो धरून काय उपयोग आहे
त्यापेक्षा एक काम करा ना, जवानी आहे तरुण, काळ पाहतोय वरून, काळाच्या नेमानं सगळ्यांना जायचंय मरून, मेल्यावर सगळेजण टाकतील तुला पुरून, रडतील वरून वरून, मग घे ना परमार्थ करून, जा कलियुगात उद्धारून. विठ्ठल जगाला ज्ञानेश्वरी दान दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी पहिला तोरणा किल्ला जिंकला. शंकरानंदांनी शंकराचार्यांनी गीतेवरती भाष्य केलं 16व्या वर्षी. स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलं 16व्या वर्षी. मग का बरं 16व्या वर्षी जर ती मुलं असे करत असतील, आपल्या मुलांनी का करू नये? आताच्या मुलांना फक्त अगोदर क्रिकेट खेळायची तरी, आता खेळायचं बंद झालंय. आता खेळते ती रात्रंदिवस खेळते ती, पण कुठं चॅन्टिंग सुरू असतं मोबाईल वरती. मग आपल्याला जर तरुण जायचं असेल माऊलींसारखं, माऊली सावध, त्यांनी आपल्याला सावध केले. ते सावध होतेच, पण आपल्याला सावध केले. ज्यावेळी माऊलींचा समाधी सोहळा ठरला, त्यावेळी एखाद्या व्यक्तीचं जाणं असं असावं, त्याच्यासाठी किमान आपला तालुका रडला पाहिजे, जिल्हा रडला पाहिजे. अहो मी म्हणतो जिल्हा नाही रडू द्या, तालुका तरी रडला पाहिजे. तालुक्याचं पण जाऊ द्या, किमान आपलं गाव रडलं पाहिजे. गाव पण जाऊ द्या, किमान घरातली तरी. आता काय काय माणसाची अवस्था असे, घरातली माणसंच वाट बघते, कधी जातंय म्हातारं, कधी जातंय म्हातारं. त्याला कारण काय? आपण भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं नाही, भगवान परमात्म्याची सेवा केली नाही. ज्यावेळी माऊलींचा समाधी सोहळा ठरला, त्यावेळी माऊलींचे गुरु निवृत्ती दादा यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. आदिशक्ती मुक्ताबाई सुद्धा रडत होत्या, सोपान काका रडत होते. आणि हे रडत असताना भगवान पांडुरंग परमात्मा या समाधी सोहळ्याकडे माऊलीकडे निरखून पाहत होते. त्यावेळी जगाच्या बापाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्यावेळी रुक्मिणी मातेनं देवाला विचारावं, देवा आतापर्यंत कितीतरी आले गेले, पण तुमच्या डोळ्यात पाणी मी कधीच बघितलं नाही. त्यावेळी देवानं सांगितलं, रुक्मिणी ऐक, हा एकच योगी देखील नाही, भूत भविष्य आणि वर्तमान काळामध्ये एवढाच योगी पुरुष आहे की ज्याच्यासाठी माझ्या डोळ्यातून पाणी येते. आणि हे बघितल्यानंतर देवानं पुन्हा रुक्मिणी मातेकडे बघितलं. रुक्मिणी मातेकडे बघितल्यानंतर रुक्मिणी मातेच्या डोळ्यामधलं पाणी बघितल्याबरोबर देव म्हणतात, अगं रुक्मिणी, मी रडत होतो तर मला विचारते का देवा रडताय, सांगा ना, आता तू का रडते सांग. रुक्मिणी माता म्हणते, 22 वर्षाचं पोरग 22 वर्षाचं पोरग समाधी घेते म्हणून मी रडत नाही. या विश्वाची माऊली समाधी घेते म्हणून मी रडत नाही. मी रडते ज्या या माऊलीला, या महात्म्याला ज्यांनी जन्म दिला, ती माता पित्याची कूस किती पवित्र असेल. म्हणून तर तुकाराम महाराजांनी धन्यता दिली, धन्य माता पिता. म्हणजे रुक्मिणी मातेनं धन्यता कोणाला दिली? आई वडिलांना. म्हणून आपण कितीही मोठे कार्यक्रम करू द्या, या सगळ्यांची धन्यता आपल्या आई आणि वडिलांनाच असते. म्हणून तर संत सांगतात, भगवान
वडील आहेत आणि रुक्मिणी माता आपली आई आहे. या आई वडिलांची सेवा जर आपण घरात बसून जरी केली तरी तुम्हाला पंढरपूरला सुद्धा यायची गरज नाही. विठ्ठल आईनं सुद्धा मागणी करताना अशी केली पाहिजे, माझ्या पोटी मुलगा जन्माला आला पाहिजे, पण कसा आला पाहिजे? या देशाची या समाजाची सेवा करणारा. आपली आई काय म्हणते? जन्माला आल्याबरोबर आईला विचारलं तुला काय वाटतं? आई म्हणते मला लेकरू सांभाळेल का? मा जिजाऊ साहेबांना ज्यावेळी विचारलं ना तुमच्या पोटी मुलगा कसा जन्माला यावा, त्या आईचं बोलणं काय होतं? आईला ढवाळ पण कसलं लागलं होतं? ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज गर्भामध्ये होते त्यावेळी आईनं ढाल पट्टा घोड्यावरती बसावं. म्हणजे आपल्याला ढवाळ काय लागतं? सर्वसामान्य माता भगिनींना हे मी सांगायची गरज नाही, तुम्ही आम्ही सगळे त्यातलेच आहे. आईला ढवाळ लागल्यानंतर ज्यावेळी आणि आईला प्रसन्न होताना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होताना सहजासहजी नाही झाला. सहजासहजी मुलगा झाल्यानंतर त्याचं महत्व पण आपल्याला पटत नाही, देवावरती श्रद्धा बसत नाही. 12 वर्ष मा जिजाऊ साहेबांना बाळ नव्हतं. 12 वर्ष मा जिजाऊ साहेब करची महाराज मा जिजाऊ साहेब 12 वर्ष आई तुळजाभवानीची सेवा करत होत्या. 12 वर्ष सेवा केल्यानंतर आई तुळजाभवानीच्या डोक्यावरचं फूल मा जिजाऊ साहेबांच्या हातावरती पडलं आणि हातावरती पडल्यानंतर मा जिजाऊ साहेबांनी सांगितलं, हे आई जर मुलगा द्यायचा असेल ना मला तर तो मुलगा असा दे, असा दे, कसा दे. या महाराष्ट्रामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या भावानी सहन होत नाही. माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीची घोष पवित्र केली पाहिजे. 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि म्हणून तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती त्याच्यामुळे प्रकाश पडला आणि तिथून तर खरा महाराष्ट्राचा इतिहास घडला, महाराष्ट्राचा इतिहास घडला. छत्रपती शिवाजी महाराज की आणि राजे होते म्हणून तर बापू महाराज आपण कीर्तनात आहे. राजे जर नसते तर आज आपल्याला सलाम अलैकुम करावं लागलं असतं. आणि अजून सुद्धा आपण जर आपल्या धर्माविषयी जागृत नाही झालो, आपला धर्म टिकवण्यासाठी आपण धडपड नाही केली. ज्या राज्यांनी धर्मासाठी संभाजी राजांना आपला देहत्याग केला, कशासाठी? अहो आपल्या धर्मासाठी. हिंदू धर्मासारखा पवित्र धर्म कुठला नाही. ज्यावेळी संभाजी राजांना औरंगजेबा पुढे उभा केलं त्यावेळी औरंगजेब म्हणायचा, बोल आमचा धर्म स्वीकारतोस का? छत्रपती संभाजी महाराज फक्त रागाने बघत होते आणि तोंडाने बडबड करत होते, अरे जीव गेला तरी सुद्धा मी धर्म बदलणार नाही. औरंगजेबाला सांगत होता. औरंगजेब म्हणला, हे खूप रागाने बघतय, ह्याचे डोळे लाल भडक झालेत आणि जास्त बडबड करतय, ह्याची जीभ कट करा. जिभीवरती तलवार फिरवली, चर्र आवाज आला आणि संभाजी राजांची जीभ कापली गेली. तरी सुद्धा संभाजी राजांनी आपला धर्म सोडला नाही. का? त्याला औरंगजेब म्हणला होता, माझी मुलगी तुला देतो, निम राज्य तुला देतो. आपल्यासारखा मुलगा उड्या हाणत गेला असता. पण राजे म्हणले, माझा जीव जरी गेला तरी चालेल, पण मी माझा धर्म बदलणार नाही, मी माझा धर्म बदलणार नाही. पुन्हा राजांनी
अहो आपल्याला धर्म नाही वाढवता आले तरी चालेल, पण ज्यांनी वाढवलाय तो कमी तरी करायचा अधिकार आपल्याला नाही. संभाजी राजांवरती वेळ अशी आली, संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये तप्त अशा लाल केलेल्या सळया घातल्या, डोळे बाहेर काढले. एवढंच नाही, आता तरी म्हणेल मी धर्म बदलतो, पण तो म्हणला अजिबात नाही, मी छावाय छत्रपती शिवाजी महाराजांचा छावाय, मी धर्म बदलणार नाही. आणि मग शेवटी संभाजी राजांच्या अंगावरची चमडी सगळी सोलून काढली, खांडोळी खांडोळी केली, पण या पट्ट्याने धर्म बदलला नाही. का? संभाजी राजे सावध झाले, आपल्या धर्मासाठी सावध झाले, पण कधी? मरण्याच्या अगोदर. त्यांना माहित होतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे आपल्या वडिलांनी कितीतरी दुःख यातना सहन करून 378 लढाया केल्या आणि 289 किल्ले ताब्यात घेतले. ते टिकवण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि हाच वारसा आणि हाच वसा, राजांचा वसा संभाजी राजांनी घेतला. आणि संभाजी राजे मरण येण्या अगोदर, मरणाच्या अगोदर सावध झाले. अभंगाचं पहिलं चरण. बाबू महाराजांसाठी जोरात टाळ्या. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावी. राजांसारखी कीर्ती असावी, माऊलींसारखी आपली कीर्ती असावी. आपण कीर्ती करतो, पण कीर्ती करण्यासाठी धडपडतो. ह्या व्यक्ती आपल्या कीर्तीसाठी कधीच त्यांनी धडपड केली नाही. कारण का? त्यांना माहित होतं जे रक्त फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करतं, त्या व्यक्तीचं महत्व फक्त पहिलं पुण्यस्मरण होईपर्यंत. पण जे रक्त समाजाचा विचार करतं, त्याचं नाव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घेतलं जातं. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, त्याचप्रमाणे आपले माऊली असतील, सगळे संतांची मांदियाळी, त्यांचं नाव दिवस कितीही होऊ द्या, जसे दिवस वाढत जातील तस तसं आपल्याला त्यांची आठवण होतच राहणार. विठ्ठल आपण सुद्धा एक रामायणातला प्रसंग सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपला जन्म वायाला घालवायचा का तसा ठेवायचा. रामायणातला प्रसंग आहे, ज्यावेळी आपली सीता देवी
प्रभू रामचंद्र नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये वास्तव्यास होते। त्यावेळी सीतेला नेण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये यावं लागलं आणि महाराष्ट्रामध्ये येत असताना रावणाला साधूचा वेश धारण करावा लागला। म्हणजे सीतेला नेण्यासाठी रावणाला साधू व्हावं लागलं आणि सीतेला घेऊन जात असताना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेर गावाजवळ हे बघितलं जटायू पक्ष्यानं। जटायू पक्षी म्हणजे गिधाड जातीचा पक्षी। त्याच्या डोळ्याला हे बरं नाही दिसलं। तो म्हणला आपल्या आईला हा रावण पळवून घेऊन निघालाय। तो शांत नाही बसला। आता काय होतं मोरे महाराज, आता जर कुठं ऍक्सिडेंट झाला तर त्याला मदत करण्यापेक्षा व्हिडिओ करण्यात माणसं मग्न असतात। तसं जटायू पक्षी म्हणला नाही कसे घेऊन चालले बघू बरं आपण, शूटिंग मिटिंग करत बसला नाही। जटायू पक्षानं रावणावरती हल्ला केला आणि दोघांचं युद्ध सुरू झालं। रावणाच्या लक्षात आलं जटायू पक्षी आता आपल्याला आवरणार नाही, पण रावण हा खोटं बोलणारा होता। रावणाला माहित होता जटायू हा रामाचा भक्त आहे आणि रामाचा भक्त कधीच खोटं बोलत नाही। आता जटायू आपल्याला आटपायचा दिसत नाही म्हटल्यानंतर जटायूला विचारलं, होय रे जटायू तुझं मरण कशात आहे? जटायू रामाचा भक्त असल्यामुळे जटायूने सांगितलं, खरं सांगितलं, माझं मरण माझ्या पंखात आहे। पण जटायूने पण रावणाला विचारलं तुझं मरण नेमकं कशात आहे? आता रावण कुठं खरं बोलतोय? म्हणजे आता कलियुगात जी खरं बोलत नाही ती कोण? मी नाही बरं का म्हणत। म्हणजे रावण म्हणला माझं मरण माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे, खोटं सांगितलं। जटायू पक्षी पायाच्या अंगठ्यावरती तुटून पडला। त्यावेळी जटायू पक्षाचे पंख उखडले रावणानं। जटायू पक्षी शेवटच्या घटका मोजायला लागला, पण शेवटच्या घटका मोजत असताना सुद्धा तो भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत होता। कोण? जटायू पक्षी। म्हणून तर महाराज म्हणतात अंतकाळी ज्याच्या मुखा भगवान परमात्म्याचं नाव येतं त्याच्या सुखाला पार राहत नाही। हा जटायू पक्षी गिधाड पक्षी असून सुद्धा भगवान परमात्म्याचं नाम घेत होता। कसा घेत होता? श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम। तुम्ही आता म्हणायचं, तुम्ही म्हणायचं नाही, वाजवायचं नाही, मला ह्यांचा आवाज ऐकायचा आहे। कारण का ह्यांच्या मुखातून जर भगवान परमात्म्याचं नाम चिंतन नाही घडवून दिलं तर मला भाव माफ करणार नाही। सगळ्यांनी म्हणायचे श्रीराम जय जय राम, वा श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। माता माऊलीनं आपली पार्टी मागे पडून देऊ नका। श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। आता छान एकदम भजन म्हणलंय, आता दुसरं भजन म्हणायचं। तू ले हरी का नाम, सगळ्यांनी म्हणायचंय बरं का, तुम्ही लगे म्हणायचं नाही। तू ले हरी का नाम म्हणा, विठ्ठल पांडुरंगे। आता सगळ्यांनी म्हणू तू ले हरी का नाम, विठ्ठल पांडुरंगे। पांडुरंग
सगळ्यांनी बसलेल्यांसाठी जोरात टाळ वाजवा, जोरात टाळ वाजवा एकदा. अतिशय छान. भगवान परमात्म्याचं नाम चिंतन कोण करत होता? जटायू पक्षी. त्यावेळी सीतामाईचा शोध घेण्यासाठी आले भगवान परमात्मा आणि येताना हाका मारतच आली, सीते सीते असा शोध घेत घेत आले. पण आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं जटायू पक्षी श्रीराम जय जय राम असं म्हणतोय. जटायू पक्षाला मांडीवरती घेतलं आणि प्रभू रामचंद्राने विचारलं तुझी अवस्था कुणी केली? त्यावेळी जटायू पक्षाने सांगितलं आपल्या सीतामाईला रावण घेऊन निघून गेला. आणि मग नंतर युद्ध ठरलं, युद्ध झालं. युद्ध ज्यावेळी प्रसंग आला त्यावेळी रामाचं सैन्य तिकडून रावणाचं सैन्य, रामाचं आणि रावणाचं युद्ध होणार होतं. त्यावेळी रावणाचा मुलगा इंद्रजित आपल्या पित्याला म्हटलं तुम्ही कशाला जाताय? मी जातो, रामाला मारून येतो. आता रावणाला माहित होतं खालून सुरुवात केली काय आणि वरून सुरुवात केली काय, आपला उतारा कोरा होणार आहे, आपलं सगळं पटंगार होणार आहे हे रावणाला माहित होतं. रावण म्हणला जा बाबा. आणि ज्यावेळी युद्ध सुरू झालं या युद्धामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर आपल्या देवाचं सैन्य सगळं स्वैरा वैरा धावू लागलं आणि विचार करायला लागलं ही गोष्ट जर प्रभू रामचंद्रांना समजली तर प्रभू रामचंद्र युद्ध करणार नाहीत, रावण मारला जाणार नाही. आणि रावण जर मारला गेला नाही तर आपल्याला कीर्तन नाही, प्रवचन नाही, काही सुद्धा नाही. आणि मग सगळ्यांनी विचार केला काय करायचं काय करायचं. त्यावेळी आपल्या देवाच्या बाजूनं सत्पुरुष रावणाचा भाऊ कोण हो? विभीषण आपल्या रामाच्या बाजूनं देवाच्या बाजूनं होता. विभीषण म्हटले याला एकच माणूस वाचवू शकतो. लक्ष्मणाला जी शक्ती लागली ना सावध एकच व्यक्ती करू शकतो, ती व्यक्ती म्हणजे रावणाचा सुषेण वैद्य. मग म्हणले त्याच्याकडे कोण जाणार? तोपर्यंत गर्जना ऐकू आली जय श्रीराम. हनुमंतराय प्रगट झाले आणि हनुमंतराय म्हणले मी आहे ना. हनुमंतरायला सांगितलं सुषेण वैद्याला घेऊन यावं लागतंय कारण उशीर झालाय, आता आपला वेळ खूप थोडा राहिलाय. लगेच जय श्रीराम म्हटले आणि सुषेण वैद्याच्या दारामध्ये हनुमंतराय गेले. हनुमंतराय असे होते जर म्हटलं माझं डोकं दुखतंय तर मेडिकल मधली गोळी नव्हती आणत, अख्खं मेडिकलच घेऊन यायचं, असं हनुमंतरायाचं काम. सुषेण वैद्याच्या दारामध्ये हनुमंतराय गेले आणि हनुमंतराय म्हणतात सुषेण वैद्य बाहेर या. सुषेण वैद्याची पत्नी म्हटली कोण आले हो? अगं थांब मला बघू दे तरी. बाहेर येऊन बघतोय तर हनुमंतराय दिसतोय. हनुमंतराय म्हणले माझ्या लक्ष्मणाला शक्ती लागली आणि तुम्हाला यावं लागतंय. तो म्हणला थोडं थांबा मी घरातल्यांना विचारून येतो. आपण बी असंच करतो का नाही, कुठं जायचं म्हणलं की थांबा घरच्यांना विचारून येतो. आणि तसं विचारून गेलेलं चांगलं बरं का. माता भगिनीनो रावणानं बायकोचं ऐकलं नाही म्हणून त्याचं वाटोळ झालं, म्हणून त्याला काय ऐकूया. मग तो आजी गेला विचारायला. पत्नी म्हणली तसलं काय नको, आपण आहे रावणाचं सेवक, ते आहे रामाचा सेवक. दरवाजा खाड दिशी लावून घेतला, दरवाजा लावून घेतला. हनुमंत हाक मारतात सुषेण वैद्य बाहेर या, सुषेण वैद्य बाहेर या. आवाज काय आतला येईना पण ते हनुमंतराय होते. हनुमंतरायनं सुषेण वैद्याच्या झोपडीखाली हात घातला, झोपडीखाली हात घातला. जय श्रीराम असं म्हटली. झोपडीच उचलली, झोपडी उचलली. पत्नी म्हणायला लागली का हालायला लागले, खाम का हलत्यात? त्यावेळी सुषेण वैद्याने सांगितले आताशी भूकंप व्हायला सुरुवात झाली, प्याक दर प्याक. असं बरोबर लक्ष्मणाच्या पुढं या सुषेण वैद्याला आणलं. सुषेण वैद्याला विचारलं काय करावं लागेल. त्यावेळी सुषेण वैद्याने सांगितलं हनुमंतराय तुम्ही रामाचे सेवक आहात, मी रावणाचा सेवक आहे. जर मी तुम्हाला यातली काय गुप्त घटना सांगितली आणि लक्ष्मण वाचला तर रावण मला जिवंत ठेवणार नाही. मग हनुमंतराय म्हणले माझा बी एक ऐक, तुला रावण इथून गेल्यानंतर मारेल पण तू जर आता मला यातली युक्ती काय औषध सांगत नसशील तर मी तुला आताच माघारी जाऊन देणार नाही. आपण काय करू, आजचं मरण उद्या येत आहे म्हणजे सांगून टाकणार. ती म्हणला आता इथून द्रोणागिरी पर्वत 3000 किलोमीटर अंतर आहे आणि तिथपर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. पण त्याला माहित नव्हतं हनुमंतराय रामाचा सच्चा सेवक आहे. हनुमंतराय म्हणले काय पण असू दे सांग,
त्यांनी सांगितलं इथून द्रोणागिरी पर्वत आहे, द्रोणागिरी पर्वतावरती संजीवनी नावाची वनस्पती आहे, ती जर तू घेऊन आला दिवस उगवण्यापूर्वी तर तुझे लक्ष्मण वाचतील. अहो वनस्पती कसली असती, काय असती, काय विचारलं नाही. जय श्रीराम असं केलं, डायरेक्ट द्रोणागिरी पर्वत गाठला. द्रोणागिरी पर्वत गाठल्यानंतर सगळ्या वनस्पती दिसायला लागल्या. कुठली वनस्पती घ्यायची? जसं सुषेण वैद्याच्या झोपडीखाली हात घातला होता तसा द्रोणागिरी पर्वताच्या खाली हात घातला. द्रोणागिरी तो आणला लक्ष्मण वाचविला. धन्य अंजनीचा सुत नाव त्याचे हनुमंत. हनुमंतरायानं लगेच ती द्रोणागिरी पर्वत आणला, त्याच्यावरती संजीवनी वनस्पती घेतली आणि लक्ष्मण वाचवला. आता ज्यांनी लक्ष्मणाला वाचवलं तो मरायला पाहिजे का? नाही ना. पण रामानं युद्ध जिंकलं, रावणाचा पराजय झाला आणि लंकेच्या गादीवरती बिभीषणाला बसवलं. बिभीषण 6 महिन्यानंतर प्रभू रामचंद्रांना निरोप आला, आमच्या लंकेमध्ये, आमच्या राज्यामध्ये 6 महिने झाले, सगळा आनंदी आनंद आहे, पण एकच दुःखाची गोष्ट घडली. देव म्हणतात काय घडली? देवाला माहित असतो का? देव कसा आहे? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी वाटायला लागले. देव हा चतुर आहे हो. आणि देव चतुर, देव चतुर, देव चतुर पहिली गाणी मारी होती हो. आता गाणं काय म्हणतं हे कळत नाही, पोरग नाचल्याशिवाय राहत नाही, गाणं समजत नाही. पहिल्या कविता पण महाराज खूप भारी असायचे हो. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे, असं होतं का? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, अशा कविता होत्या. आता पोरग ज्वानी ज्वानी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईफ नो पप्पा, आणि ओपनीवर मग आईला बी कळेना पोरग काय म्हणते, बापाला बी कळेना काय म्हणते. म्हणजे इंग्रजीच्या विरोधात मी आहे असं नाही, मी पण ही शाळेत इंग्रजी शिकवतो, पण इंग्रजी बरोबर माझा मराठीची बोल कौतुके. आपल्या मराठीला मात्र विसरायचं नाही, कारण मराठी भाषा अवघड आहे इंग्रजीपेक्षा. पोरग घरी आलं आणि आईला म्हणतं यू आर बफेलो, आय म्हणते हो ओके ओके. अरे बफेलो म्हणजे म्हैस म्हणतंय तुला, पण ते आईला कळेना. आणि बापाला म्हणतं यू आर डॉंकी, ती उड्या फाडायला लागलं. बाप माझं पोरग इंग्रजी बोलतंय, इंग्रजी बोलतंय, अरे पण ती गाढवा गाढव म्हणते आपल्याला. म्हणजे आपण ज्यावेळी हनुमंतरायांनी लक्ष्मणाला शक्ती लागली होती त्यावेळी खरं तर त्यांनी आपला जन्म वाया घालवू दिला नाही. जन्म घालवू नये वाया, मानवाची उत्तम काया. आता सगळेजण आपण एकदा भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करूया. हार घेऊन या. विठोबा रखुमाई